आज मला तुमच्या सल्ल्याची गरज आहे। आज मी ठरवणार आहे की 2 जागांपैकी कुठली जागा मी घ्यावी आणि त्यासाठी तुमचे सल्ले हवेत मला। याचा अर्थ म्हणजे काय सोरट वगैरे काढत नाही, सोरट काय म्हणतात बरं त्याला मराठीमध्ये, लॉटरी। मात्र कुठलीही गोष्ट करण्याआधी एकमेकांचे विचार घ्यावे। कधी कधी आपण विचार केलेला नसतो तर तो आपल्याला दुसऱ्यांकडनं कधी कधी कळतो। तर थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आता जागेसाठी मी ह्या इमारतीमध्ये जागा बघितली आहे, अगदी आलिशान प्रकारची जागा आहे। पहिली गोष्ट म्हणजे ही जागा आहे बातियामध्ये, कारण तेलअवीवमध्ये आम्हाला परवडणार नाही आहे। मात्र हे शहर जे आहे ना तेलअवीवला अगदी लागून आहे। मी ह्याच्यानंतर सायकलीने तिथपर्यंत जाईन, तुम्हाला दाखवीन सुद्धा। मात्र इथे 2 प्रश्न आहेत मला खरा म्हणजे आईचा विचार करायचा आहे की आम्हाला जागा मध्यवर्ती पाहिजे होती नाही का। तेलअवीवमध्ये उपनगरात राहत होतो तर इथे मध्यवर्ती जरी राहायचं म्हटलं, आणि ह्या ज्या इमारती दिसत आहेत तुम्हाला सभोवताली ते बघा, तिथे पण एक जागा होती मात्र ती मोठी होती खूप, आणि इथे अनेक आहेत। मात्र या इमारतीमध्ये बघितली तर जरी ही मध्यवर्ती जरी जागा असली तरी पण सांगतो मी तुम्हाला मला काय म्हणायचं ते। याच्यानंतर मी तुम्हाला इथनं जवळच दुसरी जागा दाखवेन। मात्र ती जागा जुनी आहे, इमारत सुद्धा जुनी आहे आणि ते घर सुद्धा जुनं आहे। मात्र तिथे अशा अनेक गोष्टी आहेत, एकापेक्षाही जास्त गोष्टी आहेत ज्या इथे सापडू शकणार नाही। तर आपण ना सायकलवर ना तुम्हाला फिरता पण येईल, मजा पण बघता येईल मधली, आणि मग मी तुमच्याशी बोलेन पण। तर ह्या इमारती आहेत ना, या डावीकडे बघा ती पण ती उंच आहे, या अगदी नवीन आहेत, म्हणजे गेल्या 4-5 वर्षामध्ये बांधलेल्या आहेत। इथे कार पार्किंगची व्यवस्था आहे, त्याची काय आम्हाला गरज नाही। आणि येथील जे रहिवासी वगैरे जे असतात ना ते सुद्धा सहसा म्हणजे श्रीमंत म्हणत नाही मी, श्रीमंत गरीब हा शब्द मला वापरावासा आवडत नाही। मात्र तरी पण असं असतं ना, नवीन इमारतीमध्ये येणारे रहिवासी निदान इमारतीची किंवा आपल्या आजूबाजूची काळजी घेतात। तर हे बघा डावीकडे बघा, इथे कसं त्यांनी अगदी मोठीच्या मोठी बाग आहे। ही काही नगरपालिकेची बाग नाहीये, ही त्या इमारतींची बाग आहे। आणि इथनं अगदी समोर गेलं ना, अगदी तुम्हाला 2 झाडांच्या वर दिसतंय ना, ती समुद्रावरची बिल्डिंग, म्हणजे एवढं जवळ तो समुद्र आहे। मात्र जरा विचार करा, इथनं इथपर्यंत यायचं म्हटलं तर ही चाल काही कमी नाही आहे, 200 मीटर आहे। आपल्याला काय वाटत नाही, आईला पण थोडंसं जमू शकतं, मात्र मग ती कंटाळा करेल। हिरवळ बाग बाकडे किती वेळ बघून बसणार। तर ह्याच्या समोरच हा इथला मुख्य रस्ता चालू होतो आणि ह्याला दोन्हीही बाजूने दुकानं आहेत आणि रस्ता सुद्धा मोठा आहे, वर्दळ आहे। इथे कसा अगदी शुकशुकाट आहे। आम्हाला ना शुकशुकाट आवडत नाही, थोडीशी वर्दळ असावी, माणसं असावी, चेहरे दिसावे। तर तुम्हाला ना मी आता या रस्त्यावरनं नेतो आणि तिथे एक दुसरं घर बघितलंय ते बाहेरून दाखवतो, आणि त्यानंतर तुम्ही मला सांगा की कुठल्या जागेमध्ये काय चांगली गोष्ट असावी किंवा काय नसावी। चांगल्या गोष्टी मला बहुतेक माहिती आहेत आणि चांगल्या गोष्टी ऐकून मला काय त्याचा फायदा होईल, हो फक्त बरं वाटेल। मात्र ज्या गोष्टीतून काय नुकसान होऊ शकतं ना, ते तुम्ही मला खास करून सांगा, म्हणजे त्याच्यावर मला नीट विचार करता येईल। त्याला निगेटिव्ह कॉमेंट वगैरे समजू नका कोणी। चला, इथे सिग्नल लागला आणि हा रस्ता चालू होतो। आता बघा, इथे येईपर्यंत ना अंडी बिंडी घ्यायची झाली इथे तरी आई थकून जाऊ शकते, आणि जरी थकली नाही ना तरी ते दिवसातनं एकदा येईल किंवा 2 दिवसातनं एकदा येईल किंवा बाहेर जायचा कंटाळा करेल, मी पण करेन। तर इथे कसं आहे, सगळं घराच्या खाली आहे। इथे डावीकडे बघा, चांगलं बघा, ही माझी सोय खास करून म्हणजे इथे कॉफी प्यायची व्यवस्था आहे। तेलअवीव सारखं नाही दर कोपऱ्याला कॉफी हाऊसेस असतात किंवा एकाला लागून दुसरे असतात। इथे फळांची दुकानं आहेत, चांगल्यातली फळं वगैरे स्वच्छ। इथे मटणाचं दुकान, इथे लहान मिनी मार्केट म्हणजे काय हो, एकेकाळी आपल्याकडे वाण्याचं दुकान असायचं ना, त्याचाच प्रकार आजकालचा मिनी मार्केट। आणि खास करून म्हणजे आईसाठी किंवा वयस्कर माणसांसाठी, तुम्हाला कळणार नाही हो, वयस्कर माणसांना या गोष्टीचा बोध जास्त होतो किंवा त्यांना ही गोष्ट पाहिजे असते। इथे फुटपाथ जी आहे ना, फुटपाथला काय म्हणतात बरं, पादचारी मार्ग,
हे बघा इथे कसे खात बसले दुकानदार. त्याची आई आलेली आहे वाटतं भेटायला तिला. अंडी, अरे किती अंडी. इथे पाणी दिसतंय ना खाली, हे सगळ्यांचं एअर कंडिशन चालू आहे कारण खूप उन्हाळा आहे आता इथे. सकाळी थंडी होती मात्र आता दुपारी खूप गरम होत आहे. आणि तर इथे आईस्क्रीमचं दुकान आहे. इथे बाकडे आहेत, बघितलं का. दुपारनंतर इथे सावली येते आणि इथे बाकडे आहेत. आणि बघा किती. आणि खास गोष्ट म्हणजे चालायला मध्ये काय ओलांडायला नको, रस्ता नाही. हे जवळजवळ 200 मीटर आहे त्या सिग्नलपर्यंत. म्हणजे आईला जर चालावं वगैरे लागलं तर इथल्या इथे ते फिरू शकते. कुठेही रस्ता ओलांडायला नको, सिग्नलकडे थांबायला नको. आणि त्याचप्रमाणे पुढे सुद्धा बघा किती. मी जरा डावीकडे नेतो आणि बघा किती मोठा असा हा पादचारी मार्ग आहे. थंडी पावसामध्ये इथे इमारतीच्या खालून जायची व्यवस्था आहे. तसेच डावीकडे तुम्ही बघितलं ना, हा अगदी रस्ता शेवटपर्यंत असा इमारतीच्या खालून. म्हणजे पावसाळ्यामध्ये सुद्धा कुठेही जाता येईल, कुठल्याही दुकानांमध्ये जाता येईल. थोडंसं पुढे जाऊन बघतो बघा कसं पावसाळ्यामध्ये वगैरे कसं काय माणूस. त्या आलिशान इमारती आहेत, त्यासाठी गाडी पाहिजे माणसाला. खाली आलं की लागला पाऊस, थंडी लागली आणि बाजूला काही नाही, इथपर्यंत यावं लागेल कुठल्याही गोष्टींसाठी घ्यायला. आता तुम्ही म्हणाल ही काय फिरायची जागा आहे काय. हो हो, फिरायची जागा नाही आहे. मात्र अरे इथे इमारतीचं बांधकाम चाललंय. मात्र त्यानिमित्ताने तुम्हाला हा रस्ता दाखवतो. हा रस्ता तुझे बघा डावीकडनं अगदी मोठा रस्ता आहे, रुंद असा रस्ता आहे. आणि समोरून बस गेली ना, तशा प्रकारच्या अनेक बसेस इथे विजेवर वगैरे चालणाऱ्या असतात. आणि इथे जवळच हे उजवीकडे हे मिनी मार्केट आहे. आणि इथे हे रशियन पदार्थ मिळतात इथे. मात्र मोठं आहे अगदी. मला तर अगदी ना ते विमानतळावर असतात ना ड्युटी फ्री, तसं वाटलं. मी गेलो होतो आतमध्ये, कधीतरी तुम्हाला दाखवेन. तर ही जागा आहे. आणि महत्वाचं म्हणजे काय, या इमारतीमध्ये जागा आहे. इथनं एकही पायरी नाही. म्हणजे उद्या समजा आईला कधी काय व्हीलचेअर वगैरे घ्यावी लागली तर एक पायरी माणूस ओलांडू शकतो. स्वतःहून व्हीलचेअर एक पायरी चढवणं फार कठीण असतं, ते अगदी सशक्त माणसांना जमतं. मात्र जर कोणी ढकलणारा जरी असेल ना, त्याला सुद्धा एका पायरीशिवाय 2 पायऱ्या व्हीलचेअर चढवणं अशक्य. त्याचं कारण मी तुम्हाला नंतर कधीतरी सांगेन. तर आता मी जरा हेल्मेट घालून घेतो. तर ही इमारत तशी जुनी आहे, जागा पण जुनी आहे. मात्र दोघांच्या किमती आहेत ना जवळजवळ सारख्या आहेत. तुम्ही म्हणाल असं कसं, असं तसं. तर त्याचं कारण हे की त्या इमारतीमधली जागा लहान आहे. मात्र ती एवढी पण लहान नाही आहे की जी आम्हाला त्याची अडचण होऊ शकेल. मागे तेलावीमध्ये तिथे बघितली होती ना, ती अगदीच छोटीशी जागा होती. तर ही ठीक आहे. अडचण नाही म्हणायच्या म्हणजे म्हणेन की अगदी सोयीस्कर अशी नाही. आणि इथली जागा अगदी म्हणतात ना, अगदी ऐसपैस आहे. आता एवढ्या ऐसपैस जागेची पण आम्हाला खरी गरज नाही आहे. तर आता मी तुम्हाला इथून तेलावीवला नेतो, कारण मला काय कामासाठी वगैरे जावं लागेल तर तिकडे जावं लागेल. आता तुम्हाला आधी इथला क्रॉस कसं करतो आम्ही ते दाखवतो. आली बस, बघा ती बस थांबणार माझ्यासाठी. थांबली. हा बसचा मार्ग, इथून गाड्या जाऊ शकत नाही. आणि इथं चल जाग बाई. तर आता तुम्हाला डावीकडे या इमारती दिसत आहेत. या जुन्या इमारती आहेत. याचा काही त्या आधीच्या इमारतीशी आपण काहीही तुलना करू शकत नाही. मात्र मी काय म्हणतो की चांगली इमारत वगैरे त्याचा आपल्याला फायदा होतोच म्हणा. मात्र तो कितीसा फायदा होणार. दिसायला चांगलं असेल त्याची सवय होऊन जाईल. तसंच जुन्या इमारतीची सुद्धा जुन्याची पण सवय होऊन जाते. नव्या इमारतीमध्ये काही बिघडत वगैरे नाही किंवा स्वच्छता असते. मात्र या जुन्या इमारतीमध्ये पण काय घाण वगैरे असं काही नाही आहे. मोक्याच्या ठिकाणची जागा आहे. मात्र त्या नवीन इमारतींना त्या खोल्या ज्या आहेत, ज्या आतून जे आहे ना, ते अगदी काय म्हणतात मराठीमध्ये न्यू ब्रँड, अगदी नवीन आहे सगळं. म्हणजे गेल्यावर असं वाटतं की अरे अशा जागी आपण कधी राहिलोच नाही, की आपण अशा जागी राहावं. अरे आता पळवतो, अशा जागी आपण राहावं. मग हे पण जे वाटतं ना, समोरून बघा कशी बाई रस्ता ओलांडत आहे. इथनं गाडी वगैरे आली
की बरोबर तिच्यासाठी थांबतील. मी पण तिच्यासाठी थांबेन. जायला जागा असली तरी माणसं सहसा ती व्यक्ती पूर्णपणे जाईपर्यंत तिला मी मदत करू का? ठीक आहे, बोलबिसाय ना योफी लॅत लॅत. हसली, बघितलं, माणसाला बरं वाटतं. आणि इथे असं ना अगदी थांबून मदत करतात. हो माहिती, हो भारतामध्ये पण मदत करतात. पण आम्ही होतो ना जवळजवळ 40 वर्षापूर्वी, त्यावेळी अशा प्रकारची माणसं बाहेर फिरायलाच निघायची नाहीत. कशी निघणार? त्यावेळचे फुटपाथ कसे होते, गर्दी किती होती. आणि त्यावेळी लोक मदत करतील हो, मात्र अशा माणसांना जागोजागी दर कोपऱ्याला मदत लागते. त्यामुळे ती व्यक्तीसुद्धा बाहेर पडायला मागत नाही. तिथे फुटपाथवर पण बघितलं का, अगदी फुटपाथ हे काही नवीन नाही आहे, मात्र सपाट आहेत. खड्डे वगैरे असले ना तर पटकन नगरपालिकेला फोन करता येतो आणि नगरपालिका पटकन काम करते. काय लाल केस आहेत, लालबुंद. तर काय म्हणत होतो मी, नगरपालिकेला फोन करून सांगता येतं आणि नगरपालिका या गोष्टी अगदी पटकन करते. तुम्हाला वाटत असेल की नगरपालिका चांगल्या मनाची आहे, असं चांगल्या मनाची असेल नाही असं नाही. जर कोणालाही काय झालं, रस्त्यावर पडला आणि तिकडे काय खड्डा असला, लहानसा खड्डा जरी असला किंवा एखादी वीट बाहेर आलेली असली आणि त्याला ठेच लागून माणूस जर पडला, तर त्याची जबाबदारी नगरपालिकेची असते. आणि त्याला काय झालं तर नगरपालिकेविरुद्ध कोर्टात केस करता येते. आता तुम्ही म्हणाल इथं कोण जात बसणार कोर्टामध्ये आणि 20 वर्षांनी निकाल लागणार. नाही 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 नाही, तसं नसतं. या केसेस करण्यासाठी तुम्हाला जावंच लागत नाही. इथे नागरिकांची संघटना असते, अख्ख्या देशाची संघटना असते. तिथे तुम्ही जाऊन सांगायचं, पुरावे द्यायचे, डॉक्टरचा काय खर्च आला असेल, काय नुकसान झालं असेल ते सांगायचं आणि मग ते त्यांना कोर्टात खेचतात वगैरे वगैरे. मात्र बहुधा कोर्टात खेचायची वेळच येत नाही. जेव्हा हो इथनं निघतो, तुमच्याशी बोलता बोलता ट्रॅफिकमध्ये अडकलो. हो मी ट्रॅफिकमध्ये अडकलो. मी जाऊ का पटकन पुढे? अरे हाय खेळायला चालवणारा तू, चल रे चल. अरे अडकली बघा, इथे पण अडकतात बरं का, बसेस वगैरे अडकतात इथे. आपण इथनं आलो, फुटपाथवरनं मात्र क्वचित चढवतं, अगदीच काय जाता वगैरे आलं नाही. इथे बसेसची रांग लागलेली आहे आणि मागून पोलिसाची गाडी पण आहे. तर मी काय बरं म्हणत होतो की अशी जी कायद्याची व्यवस्था असल्यामुळे, आणि कायद्याची व्यवस्था माझ्या मते सगळ्या देशांमध्ये असते, भारतामध्ये मला माहीत नाही मात्र नक्की असणार, मात्र त्याचं पालन केलं जाणं ते महत्त्वाचं नाही का. तर ते इथे अगदी पटकन होतं. आता काय माहिती का, मला इथनं सिग्नल लागला आहे, इथनं समोरून मला अगदी सायकलीचा मार्ग आहे आणि तो मार्ग जातो थेट तेल अवीवला. तर मी बाकीच्या गोष्टी तुम्हाला सांगेन, पण या घराबद्दल मला काय वाटतं, तुम्हाला इथला परिसर पण दिसेल आणि इथनं माझा रस्ता कसा असेल तेल अवीवपर्यंत ते पण तुम्हाला कळेल. कारण तसं पूर्वी तेल अवीवच्या उपनगरात राहायचो, पटकन पोचायचो मी सायकलीने, आणि आता सायकलीची सवय झाली आणि सायकल चांगली पण पडते नाही का, पटकन कुठे पण जाता येतं, कुठे पण थांबता येतं आपल्याला. मात्र इथला पल्ला लांबचा आहे. ही समोरून येणारी बस आहे ना, ही अगदी तेल अवीववरनं येते आणि अगदी त्या घरापर्यंत थांबते, त्या दोन्ही घरांजवळ थांबते. म्हणजे बसची व्यवस्था आहे ती आम्हाला सारखी आहे. अरे तू लाल तोडला नाहीस तर तू भायखळ्याचा सायकलवाला हो रे जागा. हा तर हे थोडंसं मी गेलो ना चालवून सायकल, तर इथनं पूर्णपणे सायकलीचा मार्ग आहे. आता अगदी तेल अवीवपर्यंत जाईपर्यंत, अगदी मध्यवर्ती तेल अवीवपर्यंत जाईपर्यंत असा हा सायकलीचा मार्ग आहे. आणि तो पण कुठे आडवळणी वगैरे नाही, मुख्य रस्त्याला लागून आहे.
मात्र सगळीकडे अशी सावली वगैरे नसणार आहे. मात्र कुठे मध्ये अशी कॉफी वगैरे खेळण्याची जागा असेल ना, तिथे आपण थांबू, थोडे बोलू. कारण तसं मी दमत नाही. पट्टीचा आहे बरं का सायकल चालवायला. हो हो हो, आपण सायकल बरोबर आपला हात नाही धरायचा कोणी. हात धरला तर पडेल ना. तर मात्र काय आहे, सायकलिंग करताना मुख्य म्हणजे श्वास घेण्याचं तंत्र असतं. आणि मी बसलोय बडबडत, तर त्यामुळे धाप लागते. त्याच्यामुळे कदाचित तुम्हाला हे माझं बोलणं पण तुम्हाला चांगलं आवडत नसेल. इथे मध्ये तळं आहे, तळं मासे. इथे डावीकडची जी इमारत दिसते ना तुम्हाला, ती बघा. तिकडे ते स्कूटर झाकून ठेवली नाही का, ती इमारत किंवा बस गेली आता त्याच्या मागून दिसेल. तिथे तळमजल्याला जागा होती आणि त्याचा पण मी विचार केला होता. म्हटलं की इथे आई बाहेर आली, तिला फक्त हा लहानसा रस्ता ओलांडायचा आणि तिला इथे फिरायला वगैरे छान आहे. बाका आहे ते बघा, डावीकडे भरपूर बाका आहेत आणि सतत स्वच्छ असतं. हे डावीकडनं चाललंय ही अपंगांची गाडी. पुढे मागे आईला जड झालं तर तिला पण अशी गाडी घेऊ शकतो. आणि अशी गाडी घेण्यासाठी काय अपंग असलं पाहिजे असं नाही. ज्याला जड वगैरे जातं त्याच्यासाठी असतं. ही कचऱ्याची गाडी उजवीकडे आहे ना, तांबड्या रंगाची, ही पहाटे येते. आता कुठेतरी तो पण चहा पाण्यासाठी चालला असेल. माझा सिग्नल लागला काय? सिग्नल लागला नाही, मात्र गाड्या जायला लागल्या. तर इथनं एखादी गाडी जात नसेल ना, काय ग कशाला आवाज, तर आपला पटकन मारली. असं करू नये. मी आता तुम्हाला जरा हुशारी वगैरे दाखवण्यासाठी म्हणून ना लालमधनं नेली. आता खरं सांगतो मी, आता मी कानाला खडा लावलेला आहे की सायकल वगैरे अगदी सांभाळून चालवेल, क्रॉसिंग लालवरच करेन. नंतर कशाला आतापासून सुरुवात करतो, तुमच्या समोर वचन देतो. का पडलं झडलं वगैरे काय झालं तर आईला पाळणार कोण? तर त्यासाठी म्हणून, आणि खास करून आई आजारी. इथे हिरवा आहे बघा, हिरवा बघा, तुम्ही सांगू नका लाल नंतर लागला. तुमच्या समोर व्हिडिओ आहे, पाहिजे रिवाइंड करून बघा, नाही तर बोलाल नंतर म्हणू नका हा मुद्दाम करतो म्हणून. सुरुवातीला केलं मी तुम्हाला जरा हुशारी दाखवावी ना म्हणून. वाटतं नाही का सगळ्यांना म्हणजे पुरुषांना, सगळ्या पुरुषांना नाही, माझ्यासारख्या पुरुषांना. मी कशाला इतर पुरुषांना दोष देतोय? मला कधी कधी ना हुशारी करायची हौस येते की लोकांना दाखवावं युट्यूबवर की आपण किती हुशार आहोत, एकदम लालमधनं हाणतो आपण वगैरे. पडल्यावर ना रडतो ना, त्याची व्हिडिओ कोण घालत नाही मात्र. तर आता मी ना इथनं मुख्य शहरापासनं बाहेर निघालोय. सायकलीचा मार्ग उजवीकडे आहे, मी उजवीकडनंच जाईन. या गतड्याने मध्येच लावली सायकल, पीत बसल्या. पी काय आहे, कधी कधी कायद्याचं पालन करत नाही. त्यासाठी इथे ना फार असं काय हे नाही करत, अगदी कडक असलंच पाहिजे. मात्र इथे कुठेही मोकळ्या जागा असतील वगैरे तर लोक पण विचार करतात, इथे काय एवढी काय पाळायची गरज नाही आहे. शेवटी कायदे कोणासाठी बनवलेत? आपण आपल्यासाठी बनवलेत. तर इथे सगळ्या गोष्टी अगदी सुरळीत वगैरे जरी असलं जरी वाटलं तुम्हाला की येथील कायदे कडक आहेत वगैरे, कायदे सगळीकडे कडक असतात. कायद्याचं पालन कडक आहे का ते बघितलं पाहिजे. तर कायद्याचं पालन तसं कडक नाही आहे, मात्र समजून घेतात. पोलिसांबरोबर पण तुम्ही कधी कशाला अडवलं, त्याच्याशी समजूतदारपणे बोलला तर तो पण तुमच्याशी समजूतदारपणे बोलतो आणि सोडून देतो. कायद्याचं पालन कडक कुठे होतं? जे हुकुमशाही देश असतात ना, तिथे कायद्याचं पालन कडक होतं. कायदा जरी असला तरी लहान सहान काही चूक झाली किंवा आपल्याकडनं गफलत झाली किंवा स्वतःहून सुद्धा आपण तो कायदा लहान काय गोष्ट आपण तोडली असेल तर त्यासाठी आपल्याला सजा झाली पाहिजे का? आणि ह्याच्या आधी पण कधी काही केलेलं नसेल त्याचा पण विचार करतात. अनेक वेळा मध्यम प्रकारचे जरी गुन्हे असले, गाडीचे सहसा गाडी चालवताना वगैरे काही गुन्हे झाले आणि मग ते तुमचं बघतात की याच्यापूर्वी तुम्ही असे गुन्हे केलेत का? आणि सहसा काय होतं माहिती का, काही तुमचं पूर्वीचं जरी चांगलं असेल ना, कधी गुन्हा केलेला नसेल ना, तर तुम्हाला अगदी दंडसुद्धा होऊ देत नाही, एवढं अगदी सोडून देतात. तर मी तुम्हाला हे का सांगत बसलोय, ह्याच्यासाठी गाडी काढली नव्हती बाहेर. मी म्हटलं होतं की असं बाहेर जाईन
तर त्या 2 घरांबद्दल सांगेन आणि त्याच्याबद्दल तुम्ही मला सल्ला द्यायचा नाही का. तर ते पहिलं घर होतं ना, ती अगदी आलिशान इमारत, दोन्ही घरं मध्यवर्ती ठिकाणी आहेत हा, समुद्रापासून जवळ आहे. आणि भले हे तेल अवीव जरी नसलं, आता तेल अवीवची सर कुठल्याही शहराला इथे येणार नाही. पहिल्या क्रमांकाला तेल अवीव शहर, दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकाला कोणीही नाही, त्याच्यानंतर चौथा आणि 5वे क्रमांक लागतात. एवढं तेल अवीव शहर प्रगत आहे, दिसण्यामध्ये जरी जुनाट वाटत असलं तरी. मात्र ते परवडत नाही म्हणजे तो प्रश्नच सुटला नाही का. तर इथे या 2 इमारतींपैकी तर ती मोठ्या इमारतीमध्ये अगदी छान आलिशान वगैरे वाटणार, मात्र कितीही चांगलं असू दे, गधडीने मध्येच लावली फुटपाथवर. परत असं आहे इथे पण आता जर समजा पोलीस वगैरे असताना तुला अडवलं नसतं, कारण इथं काय माणसं वगैरे जास्त जात नाही ना. आपल्याला नेहमी राग येतो, आपल्याला नेहमी आपला बापाचा रस्ता वाटतो आपल्याला नाही का, इथे का बरं लावली तुम्ही. आता इथे बघा, इथे लाल ओलांडून जायला हरकत नाही, डावीकडनं ना पूर्णपणे रिकाम आहे. त्या नवीन इमारतीमध्ये ज्या आहेत त्याच्यापेक्षा सुद्धा आणखीन चांगलं असतं. तर एक गोष्ट खटकते मला, आणि ती फार खटकते, आणि ती म्हणजे सोन्यामध्ये राहायला द्या हो, मात्र सोन्यामध्ये राहून 4 दिवसात सोन्याची सवय होणार, आणि त्याच्यानंतर तुम्हाला विरंगुळा काय. वयस्कर माणसांना काय पाहिजे असतं, विरंगुळा. आपल्या डोळ्यांना सतत काहीतरी हलतं फिरतं असं दिसलं पाहिजे. याबद्दल मी तुम्हाला कधीतरी सांगेन, मात्र त्याचं एक उदाहरण देतो. आणि हे उदाहरण मला भारतामध्ये कळलं होतं. भारतामध्ये त्या काळचं, आता माझं ज्ञान आहे ते सगळं 40 वर्षापूर्वीचं आहे, त्यावेळीचे जे वृद्धाश्रम होते किंवा हॉस्पिटल होते, जिथे हॉस्पिटल म्हणजे वृद्धाश्रमासारखे हॉस्पिटल जिथे डे केअर वगैरे म्हणतात ना, वृद्धांना ठेवतात, जे बिछाण्यामध्ये पडून असतात सतत 24 तास, त्यांच्या डोक्यावर म्हणजे डोक्यावर नाही हो, श्रीकृष्णासारखं डोक्यावर नाही, डोक्याच्या वर छताला पंखा टांगलेला असतो. आणि टांगलेला असायचा, आता एअर कंडिशन झाले असतील सगळीकडे. अरे माझा सायकलीचा मार्ग तिकडे आहे, इथे फुटपाथ रिकामा आहे म्हणा, मात्र तो सायकलीचा रस्ता असतो ना, तो खडबडीत पण नसतो. सायकलीचा सिग्नल पण आहे. अरे लाल लागला, मात्र आता नुकताच लागलाय, बोलू नका मग, मी काय केलं नाही. इथे उजवीकडनं कोणच नाही आहे, पूर्णपणे रिकामी आहे. तर हा बघा समोर जो आहे ना, हा थेट तेल अवीवला जाणार, मध्ये ते याफो शहर लागतं, ते पटकन संपतं. तर त्या वृद्धाश्रमांमध्ये तो हळू चालणारा पंखा छतावर का असतो. तर आधी वाटायचं की बाबा ते गरम होते माणसाला, हो पण एवढं गरम नाहीच आहे, मग त्याला पंखा का. आणि समजा गरम होत असलं तर तो एवढा हळू का. करा तुम्ही विचार आता का. व्हिडिओच्या शेवटी याचं उत्तर देईल. असं यूट्यूबर म्हणतात की तुम्ही शेवटपर्यंत राहावं म्हणून, मात्र मी तुम्हाला बात्यांपासून याफोपर्यंत आणलेलं आहे, तर तुम्हाला त्याचं उत्तर आताच देतो. तो पंखा हळू असतो की त्या वृद्ध माणसाला तो दिसावा फिरताना, कारण माणसाला काहीतरी डोळ्यासमोर फिरतं असल्याची सवय असते. तुम्ही कधी बाहेर गेला ना चहा वगैरे प्यायला, तर बघा तुमची नजर सतत फिरते असते. बायकांकडे बघतात हो ती गोष्ट वेगळी, मात्र बायका नसतील तर इतर ठिकाणी सुद्धा माणसं सतत बघत राहतात आणि नजर एका ठिकाणी खेळत नाही. कधी कधी काही गोष्टी असतात हा खेळण्यासारख्या हो, आता तरी पण माणसाची नजर फिरती असते. त्याला पण एक शास्त्रीय कारण आहे, मात्र ते आता सांगत बसत नाही. मात्र सांगण्याचं तात्पर्य आहे हे वृद्धाश्रमामध्ये पंखा लावायचे ना हळू, की माणसाला डोळ्यासमोर काहीतरी फिरतं दिसलं पाहिजे, असं ते कारण होतं. म्हणजे वृद्धांना घरात सगळ्यांना असते, तुम्हाला पण आहे, मला पण आहे, लहान मुलांना पण आहे, की डोळ्यासमोर काहीतरी सतत होत राहावं. हो, मात्र आपल्याला इतर विरंगुळे असतात, मित्र असतात, मैत्रिणी असतात, कामावर आपण जातो, प्रवास करतो, आपण आपल्या जीवनामध्ये सतत काहीतरी घडत असतं. वयस्कर लोकांच्या जीवनात काही घडत नसतं, आणि खास करून हे अंथरुणाला जे चिकटलेले असतात ना, त्यांना काही विरंगुळा नाही. कधी विचार करून बघा, कधी एकदा सोफ्यावर बसा तुम्ही, टीव्ही समोर बसा आणि टीव्ही लावू नका, असेच बसा, पेपर नाही वाचायचा, काही नाही वाचायचं आणि हलायचं सुद्धा नाही. 10 मिनिटं फक्त बसा तुम्ही आणि विचार करा कसं वाटतं ते. मग आता विचार करा, वृद्ध माणसं असतात ती
दिवसाचे किती तास त्या बिछाण्यामध्ये पडून राहतात आणि रोज आणि महिनोन महिने किंवा वर्षोनवर्षे. माझं बोलणं जरा जास्तच लांबत चाललंय आणि मी जरा इथे ना कुठेतरी कॉफी वगैरे पण घेतो. इथेच कुठेतरी बसू का मी? कुठे बरं बसू? हे डावीकडे इथे याफो आहे, तिथे हे अरबांचं गाव आहे. मग हा तुम्हाला डावीकडे दिसतील. त्याने पण घरातून आणलेली आहे कशी कॉफी वगैरे यायला वगैरे. मात्र मी इथे बसू शकतो का? इथे बरं बसू? इथे बसतो. तर मध्ये जरा विश्रांती घेणं ना बरं वाटतं. इथे असं पुढे बाहेर फिरायला आल्यासारखं वाटतं. हा याफो शहराचा भाग आहे. इथली वसाहत अरब आहे. तुम्हाला मागून आता ऐकू येत असेल इथे इथल्या मशिदीमधनं त्यांची बांग ऐकू येते का बघा? तर असं आहे, इथे जरी ज्यू राष्ट्र असलं तरी येथील मुसलमानांचे हक्क पूर्णपणे राखले गेलेले आहेत. मात्र असं पण आहे, येथील जे मुस्लिम जो गट आहे म्हणजे मुस्लिम समाज जो आहे ते इतर देशात सुद्धा बाकीचे जे देश आहेत जे पूर्णपणे मुसलमान आहेत, इजिप्त आहे, लेबेनॉन आहे, सौदी अरेबिया आहे, सिरिया आहे, असंख्य देश. हा देश पूर्णपणे सगळ्या मुसलमान देशांनी वेढलेला आहे. मात्र येथील मुसलमान त्या मुसलमान देशांमध्ये जाण्यास मागत नाहीत, कारण त्या देशांमध्येच त्यांचे हक्क तेवढे जोपासले जात नाहीत जिथे जेवढे इथे जोपासले जातात. त्यामुळे त्यांना त्या परीने हा देश आवडतो. तर ह्याच्या पुढे आपण कुठे जाऊया बरं? आपण या दिशेने जाऊ का या दिशेने जाऊ? नको, कामाच्या दिशेने जातो. आणि तुम्हाला जे सांगितलं ना ते पूर्ण करतो. काय झालंच पूर्ण. तुम्हाला सांगितलं की ते नवीन इमारत आहे आणि ती जुनी इमारत आहे. जुन्या इमारतीमध्ये अगदी सगळं काही जवळ आहे. माणूस एक वेळ म्हटलं तर 4 वेळा घराबाहेर पडू शकतो. काय लिंबू आण, अंडी आण, दूध आण, असंच फिर, खाली बाकड्यावर जाऊन बस, कॉफी घेतली, खाली जाऊन बसलो वगैरे, सगळं करता येतं. आता तुम्ही म्हणाल की अंड्यांसाठी वगैरे काय इथे कुठे ते काय फिरणं झालं का? वयस्कर माणसांना असतं, त्यांना तेवढं बाहेर पडायला मिळतं. माझ्या वेळी मला आठवतं दादर स्टेशनपासून बाहेर पडलं तर माझ्यासारख्या माणसाला तिथनं चालायचे वांदे. ते वयस्कर माणसं, ते काठी घेऊन चालणारी माणसं, ज्या माणसांचा तोल जातो, ही माणसं कशी चालत असतील त्यावेळी? आता कदाचित सगळं चांगलं झालं असेल. मी त्यावेळची गोष्ट सांगतो. मी तेव्हापासून काय आलेलो नाही. आता मला 38 वर्ष झालेली आहेत भारत सोडून. तर आता तुम्ही मला याबाबत सल्ला द्यायचा की बाबा कोणती जागा घेऊ, त्याच्यामध्ये काय नुकसान होऊ शकतं माझं, अशी घेतली किंवा तशी घेतली तर? दोन्ही वेगवेगळ्या, अगदी पूर्णपणे वेगळ्या जागा आहेत. तर ते तुम्ही मला सांगा. आणि ह्याच्या पुढे ना तेल अवीव ना खरं 2 मिनिटापासून तेल अवीवची हद्द चालू होते. तुम्हाला पाहिजे असेल तर येथील मजा बघा. नुसती मजा नाही, मी तुमच्याबरोबर बडबडत राहीन आणि वाटेमध्ये जे काय दिसेल, काय नवीन विषय निघतील तर त्याबद्दल पण मी तुम्हाला सांगेन. म्हणजे काय, तुमचा पण विरंगुळा होईल. आणि ज्या कोणाला सल्ले द्यायचेत ना ते आतापासनं लिहू शकतात मला. आणि पुढची व्हिडिओ त्यांना काही बघायची गरज नाही, तुम्ही स्किप करा. कारण पुढे काय विषय निघेल तो काय मला सांगता येत नाहीये, वाटेत काय दिसेल तसं. आणि तुमच्या सल्ल्यांप्रमाणे मला विचार करण्यामध्ये अनेक गोष्टींची भर पडेल, ज्या गोष्टींचा मी आतापर्यंत विचार केला नव्हता. असं मी अनेक गोष्टींमध्ये करतो. मी 4 मित्रांना किंवा फेसबुकमध्ये असं लोकांना सांगतो. अरे चला, सिग्नल लागला. आता ही व्हिडिओ मी आज बनवत आहे, ही मी उद्या घालणार, तुम्ही उद्या बघाल. मात्र त्या घरांसाठी ना मला अजून 5 दिवस वेळ आहे. त्या दोन्हीही घरां, ती घरं जाणार नाहीत, माझ्या हातची जाणार नाहीत ती घरं. त्या दोन्हीही घरांना मी डिपॉझिट देऊन ठेवलेले आहेत. एका ठिकाणचं डिपॉझिट माझं वाया जाईल, कारण मी त्यांना असा करार केलेला आहे की जर मी आणखीन 5 दिवसात आलो नाही तर ते दुसऱ्या कोणाशीही करार करू शकतात. मात्र त्यासाठी त्यांना दुसरा कोणतरी तो गिराईक पण तोपर्यंत सापडला पाहिजे. आणि जर सापडला वगैरे तर ते माझं डिपॉझिट जे आहे ना ते जाईल. आणि ते काय मोठी रक्कम नाही आहे. मात्र मी 2 घरं मुद्दाम अडवून ठेवली की ऐनवेळी काय मला काय व्हायला नको. आईची तब्येत पण अशी असते आणि अजून आता ते घराचं सामान वगैरे कसं लावायचं तो पण मोठा प्रश्न आहे. आमच्याकडे सामान झालं एवढं जास्त, तर त्यासाठी मला थोडा खर्च येईल.
मात्र ते माल वाहून नेणारे असतात ना, ते माल बांधून पण देतात. त्याचा खर्च येतो आणि खरं म्हटलं तर खूपच खर्च येतो. मात्र माझ्याकडे आता त्याच्याशिवाय दुसरा काय उपाय नाही. इथे सिग्नल लागला, इथनं पुढे गेलं ना आणखीन 2 मिनिटांनी की तिथे तेल अवीवची हद्द चालू होते. आणि इथली ही जी मिनी ट्रेन जी आहे ती आता लवकरच मला वाटतं 2 आठवड्यांनी सुरुवात होणार आहे. चला, लागला सिग्नल. मी इथे सायकलीचा मार्ग उजवीकडनं जातो. उजवीकडे बघितलं पाहिजे ट्रॅम येते का नाही. तर ह्या आहेत याफोच्या शेवटच्या 2 इमारती. ही बघा, अगदी जुन्या काळातली आहे. इथे पण आता यहुदी लोक आल्यामुळे तुम्हाला थोडंसं वळून दाखवतो कसं इथे कॉफी हाऊसेस वगैरे आहेत. ही सगळे यहुदी लोकांची आहेत. त्यांनी इथे आपलं वर्चस्व स्थापन केलेलं आहे, कारण त्यांच्या आता जागा वाढल्या. इथे डावीकडे बसायला वगैरे पण असं छान असतं नाही का, अगदी छान छान बरं का, बसायला अगदी छान वाटतं इथे. हो, आणि तो उजवीकडे पण कॉफी हाऊस आहे. इथे मी कधी कधी येतो. मात्र आता आपल्याला जायचंय तेल अवीवला. तर तेल अवीवचा मार्ग कुठे बरं, तर हा इथे डावीकडे पुढे दिसतंय तो समुद्रापासून मार्ग आहे. मात्र इथनं उजवीकडनं त्यांनी शहराच्या आतमध्ये जाण्यासाठी छान मार्ग काढलेला आहे. इथे अजून ते लाईट ट्रेनचं बांधकाम चालू आहे. मात्र सायकलीसाठी तुम्ही बघाल ना, हा मार्ग अगदी इथल्या छान मार्गांपैकी आहे. आता मी जेव्हा कामाला लागेन ना, तुम्हाला सांगायला विसरलो, मला कामाला पण लागलं पाहिजे. मात्र आता आईची तब्येत बघायला पाहिजे. आधीची 7 वर्ष वडिलांच्या तब्येतीमुळे काम नाही केलं. आता आईसाठी वेळ काढला पाहिजे. मात्र नुसतं घर बसून चालणार नाही मला. मात्र त्याविषयी आपण नंतर कधीतरी बोलू. आता तुम्ही इथला हा छान मार्ग बघा. उजवीकडे बघा कॉफी हाऊस आहे मस्तपैकी छान बसायला. हे अगदी बार वगैरे आहे, आतमध्ये क्लब सारखं आहे. नाही, हे वोल्ट कंपनीचं ऑफिस आहे. ते ऑफिसेस आजकाल असे बनवतात ना की जसं काय नाईट क्लबच आहे. खाली दिसते तुम्हाला डावीकडे ते ट्रेन स्टेशन आहे. आणि मग इथे बाहेर आल्यावर इथे सायकली, उजवीकडे बघा सायकली लावायला जागा आहे. आणि ट्रेनमध्ये थंड झालाच असेल ना कोण बसून बसून, त्याच्यासाठी ते उजवीकडे कॉफी हाऊसेस आहेत. इथे पण बघितलं, आता दुपारी सगळे कामाला आहेत ना, तर इथे आता गर्दी नाही आहे. नाहीतर इथे पण त्यांनी छान कॉफी हाऊस बनवलेलं आहे. एकदा मला कधीतरी इथे आलं पाहिजे. मात्र काय असतं कॉफी हाऊसचं, तुम्ही बघितलं की रिकाम्या कॉफी हाऊसमध्ये सहसा माणसं बसत नाही. आपण म्हणतो आपल्याला शांतता पाहिजे वगैरे वगैरे वगैरे, मात्र रिकाम्या कॉफी हाऊसमध्ये कोणी बसत नाही. ज्या कॉफी हाऊसमध्ये गर्दी तिकडेच माणसं बसतात. भारतामध्ये कसं आहे ते मला माहीत नाही. मात्र इथले कॉफी हाऊस, जे चालणारे कॉफी हाऊस आहेत, ते मुख्य रस्त्यावर आहेत. आणि त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त कोणते चालतात, जे नेमके सिग्नलला लागून आहेत, जिथे आवाज असतो, धूळ असते, धूर असतो, गर्दी वगैरे असते खूप. अशा ठिकाणचे कॉफी हाऊस मात्र इथे सगळ्यात जास्त चालतात. तुम्हाला मी वाटेमध्ये दाखवेन, लागले ना कुठे तर ते दाखवेन. इथे कोणाला कशी आरामात झोपली आहे गवतावर, छानपणे सायकल करून दमली, झोपली छान. येऊ कमी बाजूला पहुडलो असतो मी पण, नाही का. इथे बघा दुसरं कॉफी हाऊस अगदी रस्त्याला लागून, सायकलच्या रस्त्याला लागून छानपैकी आहे. इथे कधीतरी यावं माणसाने आणि बसावं. रताळी ठेवली टेबलावर, कशासाठी बरं, शोसाठी ठेवलेली आहेत रताळी. मात्र बघितलं, भरल्या जागा असतात ना, गर्दीच्या जागा, तिथे माणसं सहसा हे असतात. मात्र इतर ठिकाणी रिकाम्या जागी कोण बसायला मागत नाही. आणि ज्यांच्याकडे पैसे नाहीत ना, ते असे कट्ट्यावर येऊन बसतात माझ्यासारखे. इथनं तेल अवीवचा मध्यवर्ती भाग सुरू झाला. इथे पण हॉर्न वगैरे देण्याची पद्धत ना फार वाईट आहे. हा देश जरी प्रगत असला तरी
इथले ड्रायव्हर वगैरे जे असतात ना ते गरम डोक्याचे असतात. इथे सिग्नलवर थांबलंच पाहिजे मला. एवढा रहदारीचा जरी रस्ता असला तरी इथे सायकलीचा मार्ग असल्यामुळे छान कुठेही जाता येतं आपल्याला. आणि हा इथला मुख्य ॲव्हेन्यू रॉकचिल. आणि इथे गेल्यावर तर अगदी दुतर्फा हिरवळ आहे. हिरवळ का असते? अरे वा, खायला आणलं असतं त्या टेबलांवर काही करून पण आणता येतं. बघितलं याने करून आणलेलं आहे, कळलं का? आणि अनेक लोक ना अगदी चांगला पगार वगैरे जरी कमवत असतील ना तर त्यापैकी अनेक जण आहे जे आपलं जेवण करून आणतात आणि ते बाहेर येऊन बसून खातात. पिकनिक नाही का झाली? आपल्याला असं असतं पिकनिकला गेलं, पिकनिक म्हणून शीर्षक दिलं की आपल्याला वाटतं अरे वा काय मजा आहे काय. आणि कामावर जाताना डबा घरून आणला की घरून डबा आणलेला आहे असं. तर आता ह्या सिग्नलवर परत थांबू. मला जरा थकवा आलेला आहे. मी परत काही घेऊ का? मला दाखवत राहू सतत का मी कुठे आता परत बसून थोडीशी कॉफी घेऊ? इथनं 5 मिनिटावर ना झालं फक्त. तिथे अगदी तेलावीचा मध्यभाग आला. तर मी काय करतो बरं का, मला ना बोलायला त्रास होतो. सतत बडबडत आहे. बडबडण्याची सवय आहे मला, बडबडायला आवडतं. मात्र आता धाप लागते बडबडण्यामुळे. तर ह्याच्या पुढे ना मी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही हा व्हिडिओ बंद करा. मी आपला व्हिडिओ चालू ठेवतो, कॅमेरा चालू ठेवतो, म्हणजे तुम्हाला बघता येईल. अरे आदळलो असतो सायकलीचे वाजले असते 12 माझ्या. तर ह्याच्या पुढे ना मी तुमच्यासाठी काहीतरी संगीत लावतो, म्हणजे तुम्हाला बघता येईल, विरंगुळा येईल आणि मला माझं तोंड बंद ठेवता येईल. मात्र मध्ये काय सांगावं असं वाटलं ना मी पटकन येईन मध्ये, बरं का? तर ज्यांना कंटाळा आला असेल तर ते ह्याच्या पुढे व्हिडिओ बंद करा, स्किप करा. दुसरं बघा काहीतरी. त्या मुली कशा सेल्फी वगैरे घेतात ना, त्यांच्या व्हिडिओ उड्या मारतात, पडतात वगैरे, त्यांचे व्हिडिओ छान असतात. ते जाऊन बघा, बरं का? काय हो, कंटाळा येत नाही का तुम्हाला? कंटाळा आला तर व्हिडिओ बंद करा, सांगितलं ना तुम्हाला. आता तुम्ही आणखीन 5 मिनिटांनी नाहीतरी बंद होणार आहे, कारण ते 5 मिनिटांनी तेलावेचा अगदी मध्यवर्ती भाग येणार आहे. तर डोकं सांभाळ. म्हणजे मध्यवर्ती भागामध्ये, अगदी मध्यवर्ती भागामध्ये तुम्हाला आणखीन काय गंमत बघायला मिळेल. तर तुम्ही असं करा, व्हिडिओच्या शेवटी जा. शेवटची 2 मिनिटं आहेत ना ती बघा. चढ होता, आता छानपैकी उतरण आहे. मस्तपैकी हवा लागेल. एकदम ब्रेकवर बोटं न ठेवता खाली उतरवतो. पडलो तर बघा तुम्ही.
हो फास्ट झाली, जास्त फास्ट झाली. उतरणीवर ब्रेक लावणं कसं जातं. सांभाळ ग बाई, सांभाळ. डावीकडे जायचं. सिटिझन बुक सेंटर आलं. हा अगदी मध्यवर्ती भाग. ते लंडन सारखा वगैरे नाही आहे. लंडन खूप मोठा देश आहे, हा लहान आहे. चला पाहुण्यांनो, झाला आजचा व्हिडिओ संपला. आता आपली भेट उद्या संध्याकाळी याच वेळी याच ठिकाणी. नाही, कोणती नीलम प्रभू, मला आठवते टी व्हीवर बातम्या देणारी नीलम प्रभू, ती असं बातम्यांच्या शेवटी म्हणायची. माझं काय सांगता येत नाही कधी कुठे काय, बघून घेऊ. जे शेवटपर्यंत राहिले ना व्हिडिओपर्यंत, त्यांचे आभार.